नमस्कार मित्रांनो, एस-आय-पीमध्ये गुंतवणूक करायचं असेल तर व पुढे चालून चांगल्या नफ्यासाठी तुम्ही वाट बघत असाल तर काही गोष्टी जे काय आहेत विशेषतः काळजी घ्यायची आहे. ते गोष्टी कोणत्या आहेत आपण बघूया पुढे चालून. तर मित्रांनो, ऋषी ट्रेडिंग या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर हा व्हिडिओ एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. तर मित्रांनो, हा मुद्दा लक्षात ठेवून तुम्ही हा व्हिडिओ बघा. तर मित्रांनो, एस-आय-पीमध्ये जर पुढे चालून मोठ्या प्रमाणात फायदा मिळवण्याची तुम्हाला अपेक्षा असेल तर काही गोष्टी आहेत, त्या गोष्टींचा विशेष काळजी घेणे महत्त्वाचं आहे. तर ते विशेष काळजी कोणत्या आहेत आपण पाहूया. भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी आणि निवृत्तीनंतरच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी गुंतवणूक करणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही कितीही कमाई केली तरी दर महिना छोटीशी गुंतवणूक मोलाची आहे. तुम्ही अजून गुंतवणुकीला सुरुवात केली नसेल आणि आता गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय शोधत असाल तर एस-आय-पी तुमच्यासाठी एक उत्तम गुंतवणूक पर्याय असू शकतो. आजच्या तरुण पिढीमध्ये एस-आय-पी खूप लोकप्रिय होत असून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी एस-आय-पी उत्तम साधन मानले जाते. तर मित्रांनो, आजकालच्या नवीन युगात एस-आय-पीमध्ये गुंतवणूक करणे फार मोठे फायदेशीर ठरत आहे. ओके मित्रांनो, तर सॉरी मित्रांनो, मध्येच फोन आला मला. तर एस-आय-पीमध्ये आताच्या युगामध्ये इन्व्हेस्टमेंट करणे फार फायदेशीर होत आहे. मित्रांनो, हे तुम्हाला आताच मी या स्पष्टीकरणात सांगितलं आहे. चला मग पुढे जाऊया. तसेच तुम्ही प्रथम एस-आय-पी गुंतवणूक करत असाल तर येथे आपण एस-आय-पीबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. यासोबतच एस-आय-पीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या नवीन गुंतवणूकदारांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे हे देखील समजून घेऊया. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला या सर्व गोष्टी सांगणार आहे. जाऊया पुढे. आता पहिला मुद्दा आहे गुंतवणुकीचा उत्तम आणि शिस्तबद्ध मार्ग. मित्रांनो, हा झाला आपला पहिला मुद्दा. तर एस-आय-पी किंवा सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा उत्कृष्ट आणि शिस्तबद्ध पर्याय आहे. एस-आय-पीमध्ये दर महिन्याला ठराविक तारखेला तुमच्या खात्यातून गुंतवली जाते. मोठ्या कमी गुंतवणुकीच्या उलटा एस-आय-पी तुम्हाला दरमहा थोड्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची संधी देते, ज्यामुळे तुमच्यावर कोणताही आर्थिक ताण पडत नाही आणि तुम्हाला दीर्घ कालावधी मोठा निधी तयार करता येतो. म्युच्युअल फंड एस-आय-पीमध्ये शेअर बाजारातून आकर्षक परताव्यासह चक्रवाढीचा प्रचंड फायदाही होतो. बघा मित्रांनो, या ठिकाणी चक्रवाढीचा प्रचंड फायदा या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. या एस-आय-पीमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे. आणि बघा मित्रांनो, तुम्हाला एस-आय-पी चालू करायची असे म्हणले तर तुम्ही कमीत कमी 1000 रुपयेपासून तुम्ही तुमची एस-आय-पी महिना चालू करू शकता. तर 1000 रुपयेपासून तुम्ही तुमची एस-आय-पी चालू करू शकता. मित्रांनो, हे तुम्ही लक्षात ठेवा. दर महिन्याला 1000 रुपये भरू शकता किंवा आठवड्याला 500 भरा. दररोज 1000 रुपये भरत असेल दररोज 1000 रुपये भरा व दररोज 500 देखील तुम्हाला भरता येते या ठिकाणी मित्रांनो. ओके, तर या ठिकाणी अगदी 500 रुपयेहून व दररोज तुम्हाला 100 रुपये पण भरता या ठिकाणी येत असतात मित्रांनो. या ठिकाणी याचा फायदा आहे. चला मित्रांनो, जाऊया पुढे. दुसरा मुद्दा आहे दीर्घकाळानंतर बंपर फायदा. बघा मित्रांनो, हा जो पॉईंट आहे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. दीर्घकाळानंतर बंपर फायदा. एस-आय-पीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे रुपयाची सरासरी किंमत आहे. एक निश्चित रक्कम सतत गुंतवणूक एस-आय-पीमध्ये तुम्हाला बाजार घसरत असताना अधिक युनिट्स आणि बाजार वाढत असताना कमी युनिट्स खरेदी करता येतात. यामुळे कालांतराने प्रत्येक युनिटची सरासरी किंमत कमी होते तर तुमचा दीर्घकालीन परतावा वाढतो. यासोबतच एस-आय-पीच्या मदतीने तुम्हाला बचत करण्याची सवय लागते. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा या पॉईंटमध्ये काय दिलेलं आहे. बघा मित्रांनो, एक शेअर समजा 100 रुपयाला आहे आणि तुम्ही आठवड्याला 500 रुपये भरत असाल तर हा शेअर तुम्हाला 500 रुपयेमध्ये 5 शेअर्स भेटून जातील. तर मग समजा तुम्ही या महिन्यात
या आठवड्यात 500 रुपये गुंतवणूक केले व या गुंतवणूक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 5 शेअर्स भेटले. 500 रुपये गुंतवणूक केल्यानंतर 100 रुपयाला जर एक असेल तर. मित्रांनो मग नेक्स्ट आठवड्यात बघा या ठिकाणी 80 रुपयाला शेअर्स आला, म्हणजे मार्केट खाली पडला व त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा 500 रुपयाची गुंतवणूक केली. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, एका शेअरच्या मागे 20 रुपये म्हणताना 20 गुणिले 5 करूया, 20 5 100. 100 रुपये या ठिकाणी तुमचे उरतात व प्लस या ठिकाणी तुमचा 100 रुपये सॉरी मित्रांनो 1 मिनिट 100 रुपये उरल्यामुळे या ठिकाणी तुमचा अनेक शेअर वाढतो. म्हणजेच या ठिकाणी तुमचे 100 रुपये जे शिल्लक पडले होते त्या ठिकाणी 100 रुपये पडला एक शेअर्स वाढतो. म्हणजे गेल्या आठवड्यातले 5 प्लस या आठवड्यातले 5 आणि 20 रुपये किंमत कमी झाल्यामुळे त्या ठिकाणचे ते 20 5 5 100 आणि त्यातला हा एक शेअर. तर असं मिळून मित्रांनो तुमचे टोटल होतात 11 शेअर्स या ठिकाणी होतात. बघा मित्रांनो, मग गेल्या आठवड्यात 5 शेअर आणि या आठवड्यात 6 शेअर असं टोटल 11 शेअर झाले. व मित्रांनो बघा, तर तिसऱ्या आठवड्यात 500 रुपये इन्व्हेस्टमेंट केली. 500 रुपये इन्व्हेस्टमेंट केली आणि त्या ठिकाणी परत 500 रुपये इन्व्हेस्ट केल्यानंतर त्या शेअरची किंमत 100 रुपये झाली. त्या ठिकाणी प्लस तुमचे 5 शेअर झाले. तर या ठिकाणी तुमचं मित्रांनो 20 रुपयाचा फायदा होऊन जाईल. म्हणजेच या ठिकाणी तर 5 शेअर्स भेटलेच तुम्हाला, पण ते मागच्या शेअर्समध्ये जे 6 शेअर्स घेतलं होतं त्या 6 शेअर्सला 20 रुपयाने वाढ भेटेल. म्हणजेच 6 दुनी 12 120 रुपयाचा या ठिकाणी तुम्हाला प्रॉफिट दिसून येईल. तर मित्रांनो अशा पद्धतीने या पॉईंटचा स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे. जाऊया पुढे. तिसरा मुद्दा आहे मित्रांनो SIPमध्ये प्रचंड लवचिकता. SIPमध्ये गुंतवणूक करायचा फायदा म्हणजे की तुम्ही कधीही SIPबद्दल बद्दल करू शकता. 1 महिन्यात तुम्ही बचत जास्ती झाली असेल तर तुम्ही SIP गुंतवणूक वाढवू शकता आणि त्याचप्रमाणे कमीही करू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला कोणत्याही महिन्यात पैशाची गरज असल्यास तुम्ही तुमचा SIP वगळू शकता. SIP कधीही रद्द केली जाऊ शकते आणि पैसे काढण्याचा पर्याय देखील आहे. दीर्घकाळात SIPसह तुम्हाला बाजारातील अत्यंत चढ-उताराच्या गंभीर परिणाम होत नाही. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला SIP असं नाही की बाबा एक वेळेस SIP चालू केली की 3 वर्षांनीच काढायची, 4 वर्षांनीच काढायची, असं का नाही. मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पैसे ज्यावेळेस गरज असते त्यावेळेस SIPमधून तुम्ही स्वतःचे पैसे काढू शकता व तुमची SIP कधीही वाढवू शकता व SIPची रक्कम कधीही वाढवू शकता व कधीही कमी करू शकता. त्याचप्रमाणे SIP तुम्ही कधीही बंद करू शकता तुमच्या मनाप्रमाणे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी मला फॉलो करत जावा. धन्यवाद.